स्टार्ट परिच्छेद प्रस्तुतचा दावा वादीने प्रतिवादी क्रमांक 1 कडून दरमहा 10,000 पोटगी मिळण्यासाठी व प्रतिवादी क्रमांक 2 च्या नावे असलेली एकत्र कुटुंबाची शेत गट नंबर 854 मधील क्षेत्र 2 हेक्टर 42 आर यावर पोटगीचा बोजा चढविणेकरिता दाखल केला आहे. परिच्छेद वादीचे थोडक्यात वाद कथन असे आहे की प्रतिवादी क्रमांक 1 हा वादीचा पती व प्रतिवादी क्रमांक 2 हे वादीचे सासरे आहेत. तिचे लग्न प्रतिवादी क्रमांक 1 याचे सोबत दिनांक 13/5/2013 रोजी झाले. लग्न झालेनंतर वादी ही प्रतिवादी क्रमांक 1 कडे श्रीवर्धन येथे नोकरीच्या गावी नांदावयास गेली. त्यानंतर प्रतिवादी क्रमांक 1 हा तिला मोटरसायकल खरेदीसाठी माहेरहून 1,00,000 रुपये घेऊन ये म्हणून शारीरिक व मानसिक छळ करायचा. दिनांक 23/10/2014 रोजी प्रतिवादी क्रमांक 1 पासून वादीला मुलगी झाली, परंतु मुलगी झालेमुळे प्रतिवादी हे नाराज झाले. त्यामुळे त्यांनी ऑगस्ट 2015 मध्ये वादीच्या अंगावरील सोन्याचे दागिने काढून घेऊन पंचमीच्या वेळेस घरातून हाकलून दिले. परिच्छेद दिनांक 8/10/2015 रोजी वादीचे आईवडील नातेवाईक यांनी प्रतिवादीकडे जाऊन वादीला नांदविण्याची विनंती केली, परंतु प्रतिवादी क्रमांक 1 ने नांदेड येथील महिला पोलीस सोबत दुसरे लग्न केले असल्याचे व त्याला नोकरीची बायको मिळाल्याने वादीला नांदवणार नाही व मुलगी स्नेहल हिला मारून टाकीन अशी धमकी देऊन त्यांना हाकलून दिले. परिच्छेद वादीला कोणतेही उत्पन्नाचे साधन नाही. प्रतिवादी हा तिच्या व मुलीच्या उदरनिर्वाहाकडे लक्ष देत नाही. अन्न, वस्त्र, निवारा व औषधोपचारासाठी तिला प्रतिमाहा 10,000 पोटगी प्रतिवादी क्रमांक 1 कडून मिळण्यास विनंती केली आहे. प्रतिवादी क्रमांक 1 हा पोलीस खात्यामध्ये नोकरीस असून त्यास दरमहा 35,000 पगार मिळतो. तसेच प्रतिवादी क्रमांक 2 च्या नावे गट नंबर 854 क्षेत्र 2 हेक्टर 42 आर येथे बागायती जमीन आहे. त्यापासून त्यांना प्रतिवर्षी 5,00,000 रुपयाचे उत्पन्न मिळते. त्यामुळे सदर वादग्रस्त जमिनीवर पोटगीचा बोजा ठेवण्यास विनंती केली आहे. तसेच प्रतिवादी क्रमांक 1 याने वादी विरुद्ध न्यायालयात घटस्फोट मिळणेकरिता कारवाई दाखल केली आहे. परिच्छेद प्रतिवादी क्रमांक 1 व 2 हे दाव्यात हजर राहिल्यानंतर त्यांनी निशाणी 19 वर त्यांचे लेखी म्हणणे दाखल केले आहे. त्यामध्ये त्यांनी वादीसोबत प्रतिवादी क्रमांक 1 चे लग्न दिनांक 13/5/2013 रोजी झाल्याचे व त्यांना एक मुलगी असल्याचे मान्य केले आहे. परंतु इतर सर्व आरोप व तथ्य कथने नाकारली आहे. त्यांनी त्यांच्या अधिकच्या कथनास असे कथन केले आहे की वादी ही प्रतिवादी सोबत लग्नानंतर 1.5 महिना राहिली. त्या दरम्यान वादी ही त्यांना लहान-सहान कारणावरून भांडण करीत होती. वादी ही लहरी, हेकेखोर, आडमुठ, रागीट व भांडखोर आक्रमक स्वभावाची आहे. ती प्रतिवादी क्रमांक 1 ला तुम्ही मला पसंत नाही, माझे लग्न हे माझ्या इच्छेच्या विरुद्ध झाले असून मला तुमच्यासोबत संसार करण्याची इच्छा नाही असे म्हणायची व माहेरी जाण्यासाठी तगादा लावायची. परिच्छेद
दिनांक 19/8/2015 रोजी पंचमीच्या सणाच्या एक दिवस पूर्वी वादीने प्रतिवादींना कोणतीही सूचना न देता तिच्या माहेरी निघून गेली. प्रतिवादी क्रमांक 1ने मोबाईलवरून गुंडेवाडी येथे येण्याबाबत विचारणा केली असता तिने प्रतिवादी क्रमांक 1ला सांगितले की तिला संसार करण्याची इच्छा नाही व तिला घटस्फोट पाहिजे. तसेच तिने प्रतिवादी क्रमांक 1ला येण्यास स्पष्ट नकार दिला. त्यामुळे त्यांना मोठ्या प्रमाणावर मानसिक, शारीरिक व आर्थिक त्रास सहन करावा लागला आहे. त्याने वादी विरुद्ध फारकत मिळण्यासाठी न्यायालयात HMP क्रमांक 74/2015 दाखल केला आहे. त्यामुळे वादीने सदरचा दावा द्वेषबुद्धीने दाखल केला आहे. त्यामुळे वादीचा दावा खर्चासह खारिज करण्यास विनंती केली आहे. परिच्छेद वादीचे दाव्यातील तथ्यकथने, प्रतिवादी क्रमांक 1 व 2 यांचा लेखी जबाब व कागदपत्रांच्या अवलोकनाअंती माझे पूर्वपीठासीन अधिकारी यांनी निशाणी 21 वर सदर दाव्यातील वादमुद्दे इंग्रजी भाषेमध्ये निश्चित केले. परिच्छेद वादीने तिच्या दाव्याच्या पुष्टर्थ साक्षीदार क्रमांक 1 म्हणून स्वतःची साक्ष निशाणी क्रमांक 24 वर व साक्षीदार क्रमांक 2 म्हणून अमृता यांची साक्ष निशाणी क्रमांक 29 वर नोंदवली आहे. परिच्छेद प्रतिवादींनी त्यांच्या बचावाच्या पुष्टर्थ प्रतिवादी क्रमांक 1चे पुराव्याचे शपथपत्र निशाणी क्रमांक 38 वर दाखल केले, परंतु तो उलट तपासासाठी न्यायालयात हजर राहिला नाही. त्यामुळे दिनांक 17/7/2023 रोजी निशाणी 1 वर आदेश पारित करून प्रतिवादींचा पुरावा बंद करण्यात आला. प्रतिवादीतर्फे कोणताही कागदोपत्री पुरावा न्यायपटलावर दाखल केला नाही. मुद्दा क्रमांक 1 ते 3 या सर्व मुद्द्यांचे निष्कर्ष हे एकमेकांवर अवलंबून असल्याने कथनाची व पुराव्याची पुनरावृत्ती टाळण्याकरिता मी सर्व मुद्दे एकत्रित चर्चून त्यावरील निष्कर्ष नोंदवत आहे. प्रस्तुत प्रकरणात मान्य वस्तुस्थिती अशी आहे की वादी व प्रतिवादी क्रमांक 1 यांचे लग्न 13/5/2013 रोजी झाले असून त्यांचे आजही पती-पत्नी म्हणून नातेसंबंध अस्तित्वात आहे. त्यांना स्नेहल नावाची मुलगी आहे. प्रतिवादी क्रमांक 1ला पोलीस खात्यात नोकरी आहे. वादी ही तिच्या आई-वडिलांकडे परभणी येथे राहत आहे. स्टॉप.